नमस्कार. आम्ही सगळे कृषी महाविद्यालय बारामतीमधल्या विद्यार्थिनी आहोत. आम्हाला कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत फोंडशिरस हे गाव देण्यात आलेलं आहे. याच कार्यक्रमाअंतर्गत आम्ही फोंडशिरसमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषक परसबागेचा उपक्रम राबवला आहे. पोषक परसबाग म्हणजे काय? तर घराजवळच्या जागेत लावलेली बाग ज्याने घराच्या दैनंदिन पोषण गरजा कमी खर्चामध्ये पुरवल्या जातात. मग आपल्या दैनंदिन पोषण गरजा नेमक्या काय आहेत? साधारणतः एका माणसाने दिवसाला 224 ग्रॅम भाजी आणि 134 ग्रॅम फळं खाणं अपेक्षित आहे. ज्यातून आपण नेमकं किती खातो आणि त्यातून आपल्याला पोषण किती मिळतं हे चांगलंच माहिती आहे. ज्या भाज्या आपण दुकानातून आणतो त्या किती रासायनिक खते आणि औषधे वापरून उगवल्या जातात याची सुद्धा आपल्याला कल्पना आहेच. जेव्हा या भाज्या आपण पोषक परसबागेत सेंद्रियरित्या उगवतो तेव्हा आपल्याला रासायनिक मुक्त भाज्या मिळतात. या भाज्या बाजारात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा कमी खर्चात आपण स्वावलंबीरित्या घरात पिकवू शकतो. तर मग आपण या परसबागेत नेमकं काय काय लावू शकतो? यामध्ये आपण पौष्टिक भाज्या, फळे, औषधी वनस्पतींची लागवड करू शकतो. जसे की पालक, मेथी, मुळा, गाजर, मिरची, वांगी, कांदा, वाटाणा, कढीपत्ता, अळू, काकडी, भेंडी, शेवगा, दोडका इत्यादींची लागवड आपण यात करू.